वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्द मद्वैतपूर्णं परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। परब्रह्मरूपं गणेशं भजेम। गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वकं ज्ञानगम्यं मुनिधेयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। परब्रह्मरूपं गणेशं भजेम। जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं मुखादिं गुणेशं गणेशं। जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम। परब्रह्मरूपं गणेशं भजेम। परब्रह्मरूपं गणेशं भजेम। नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी त्वामहं प्रथमं वन्दे विद्यादाने च देहि मे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाष्टक आहे छोटंसं। कृष्णे रक्षतु नो जगत्त्रय गुरु कृष्णं नमस्यामहं। कृष्णे नाम रक्षत्रवो विनहितः कृष्णाय तस्मै नमः। कृष्णादेव समुत्थितं जगदिदं कृष्णस्य दासोऽस्म्यहं। कृष्णे तिष्ठति सर्वमेतरखिलं हे कृष्ण रक्षस्व माम्। प्रतिपदेपासून श्रावणवद्य प्रतिपदेपासून श्रीकृष्णाच्या जन्मापर्यंत अष्टमीपर्यंत श्रीकृष्णाचं एक नवरात्र सुरू असतं। या काळात भागवत कथा श्रवणाचं एक वेगळं पुण्य मिळतं असं मला नुकतंच समजलेलं आहे शास्त्रकारांकडून, आणि म्हणून मी ही भागवत कथा सुरू करण्याचा हा एक छोटंसं धाडस केलं आहे। तुम्ही या श्रवणाचा लाभ घ्या, आणि माझ्याकडून जर काही कथन करताना चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा, आणि त्या मी या सगळ्याचं श्रेय हे भगवंताला देते। आपण माझे भगवंत आहात। तर मी या भागवत कथेची सुरुवात नारायण अथर्व शीर्षाने करते। अथ पुरुषो ह वै नारायणो कामयत् प्रजाः सृजेयेति नारायणात् प्राणो जायते मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायुर्ज्योतिरापः पृथ्वी विश्वस्य धारिणी नारायणाद् ब्रह्मा जायते नारायणाद् विष्णुर्जायते
नारायणाद् रुद्रो जायते, नारायणाद् इन्द्रो जायते, नारायणात् प्रजापतिः प्रजायते, नारायण द्वादश आदित्या रुद्रा वसवाः सर्वाणि छन्दांसि, नारायण देवा समुत्पद्यन्ते, नारायणात् प्रवर्तन्ते, नारायणे प्रलीयन्ते। अथ आदित्यो नारायणः, ब्रह्मा नारायणः, शिवश्च नारायणः, शक्रश्च नारायणः, कालश्च नारायणः, दिशश्च नारायणः, ऊर्ध्वं च नारायणः, अधश्च नारायणः, अन्तर्बहिश्च नारायणः। नारायण एवेदं सर्वयद्भूतं यच्च भाव्यं, निष्कलो निरञ्जनो निर्विकल्पो निराख्यातः, शुद्धो देव एको नारायणो न द्वितीयोऽस्ति कश्चित्, य एवं वेद स विष्णुरेव भवति। ॐ इत्यग्रे व्याहरेत, नम इति पश्चात् नारायणायेत्युपरिष्टात्, ॐ इत्येकाक्षरं, नम इति द्वे अक्षरे, नारायणायेति पञ्चाक्षराणि। एतद्वै नारायण साष्टाक्षरं पदं, यो ह वै नारायण साष्टाक्षरं पदमध्येति, अनुपव्रतः सर्वमायुरेति, विन्दते प्रजां रायस्पोषं गोपत्यं, ततोऽमृतत्वं श्नुते, ततोऽमृतत्वं श्नुत इति, प्रत्यङ्गानन्दं ब्रह्मपुरुषं प्रणवस्वरूपम्, अकार उकारो मकार इति, तानेकदा संयोज्य तदेव तदोमिति, यमुक्त्वा मुच्यते योगी जन्म संसारबन्धनात्। ॐ नमो नारायणायेति मन्त्रोपासको वैकुण्ठभुवनं गच्छति, तदिदं परमं पुण्डरीकं विज्ञानघनं, तस्मात् तडिदाभमात्रं ब्रह्मण्यो देवकीपुत्रो, ब्रह्मण्यो मधुसूदनः, सर्वभूतस्तमेकं वै नारायणं, कारणरूपं परब्रह्मकम्, एतदथर्वशीर्षयोधीते। सायं दीयानो दिवसकृतं पापं नाशयति, प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति, सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति, माध्यन्दिनमादित्याभिमुखो धीयान्, सद्य पञ्चमहापातकोपपातकेभ्यो मुच्यते, सर्ववेदपारायणपुण्यं लभते, श्रीनारायणसायुज्यं वाप्नोति, य एवं वेद इत्युपनिषत्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। आज आपण भागवत कथेला सुरुवात करतोय। आता हे भागवत पुराण जे आहे हे कोणी लिहिलं तर व्यास महर्षी सगळ्या वेदांचं ज्यांनी आपण म्हणूया सॉर्टिंग केलं, 4 वेदांमध्ये सगळे वेद जे आलेले होते, वेगवेगळ्या ऋषीमुनींनी वेगवेगळी सूक्त रचली होती, स्तोत्र रचली होती, काही श्लोक रचले होते, काही स्त्रियांनी सुद्धा या त्याच्यामध्ये सूक्त रचली आहेत, काही श्लोक रचलेले आहेत, काही गीतं टाकलेली आहेत. तर हे सगळं ज्ञान वेद महर्षींनी संकलित करून त्याचे 4 भागात विभागणी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी उपनिषदांचा अभ्यास केला, उपनिषद तयार झाली, श्रुती स्मृती झाले. त्यानंतर त्यांनी 18 पुराणं ही लिहिलेली आहेत. तर ह्यामध्ये हे भागवत पुराणाला महापुराण असं म्हटलं. या सगळ्या इतिहास आणि पुराणांना मिळून एक पंचम वेद असं पण शास्त्रकार म्हणतात. आपल्याला या भागवताचा सध्या आपण चर्चा करतोय.
तर हे महाभागवत आपण श्रीकृष्णाचं महाभागवत आपण बघतोय. याचे 12 स्कंध वेदमहर्षी व्यासांनी लिहिलेले आहेत. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चरते वभिज्ञः स्वरातेन ब्रह्मरुदा य आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र तिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सत्कर्मात अनेक विघ्न येतात आणि त्या सर्वांच्या निवारणार्थ आपल्याला पहिल्यांदा मंगलाचरण म्हणण्याची आवश्यकता आहे. आपण कधीही काही स्तोत्र म्हणायचं असेल तर प्रथम प्रत्येक देवतेवतेना आवाहन करतो. असं शास्त्र असं सांगतं की देवदेवता सुद्धा आपल्या सत्कर्मामध्ये विघ्न आणत असतात आणि म्हणून आपण कोणतंही देवाचं काही यज्ञ करतोय, पूजा करतोय तर पहिल्यांदा देवतांना आवाहन करतो आणि त्यांची पूजा करतो आणि त्यांना विनंती करतो आपण की हे देवांनो, मी असं आज यज्ञ आरंभ करते, मी सत्यनारायणची पूजा करते, मी मंगळागौरीची पूजा करते, मी हरतालिकेची पूजा करते. तर हे माझं जे यज्ञकर्म मी जे करते ते निर्विघ्नपणे पार पडू दे. सूर्य आमचं कल्याण करू दे, वरुणदेव आमच्यावर कृपा करू दे आणि आमच्याकडून ही निर्विघ्नपणे पूजा पूर्ण हो. आणि त्याप्रमाणे भागवताची आपण आज पूजा आरंभ केली आहे. म्हणून हा आचरण करण्यासाठी पहिल्यांदा मंगलाचरण करून आपण सगळ्या देवदेवतांचं ध्यान करतो, त्यांना वंदन करतो आणि हे वंदन केल्याने आपलं मंगलाचरण होत असतं. ज्याचं आचरण मंगल असतं त्याचं मनन आणि चिंतन करणं म्हणजेच मंगलाचरण आहे. श्रीकृष्णाचं नाम आणि धाम हे दोन्हीही मंगलच आहे. शास्त्रकार असं सांगतात की कोणत्या वस्तूचं, एखाद्या जीवाचं, मनुष्याचं चिंतन तुम्ही करू नका. ईश्वराचं चिंतन आणि ध्यान करा आणि त्याची शक्ती ती तुम्हाला प्राप्त होईल. ईश्वर कसा आहे तर तो पूर्णतः निष्काम आहे आणि म्हणून त्याचं ध्यान केलं पाहिजे, त्याचं स्मरण केलं पाहिजे. परमात्मा हा बुद्धीच्या पलीकडे आहे म्हणून श्रीकृष्णाचं जो ध्यान करतो तो निष्काम बनत जातो, त्याच्यातली आसक्ती हळूहळू कमी होत जाते. म्हणून सतत श्रीकृष्णाचं ध्यान करायला आपल्याला जमण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ते सतत काही जमणार नाही, सुरुवातीला काही आपल्याला या सगळ्या गोष्टी सतत करणं जमणार नाही, पण आपण याचा थोडी आपण प्रॅक्टिस करत गेलं तर आपल्याला पण हे जमत जातं. भागवतामध्ये 3 मंगलाचरण आहेत. प्रथम स्कंदामध्ये व्यासांचं मंगलाचरण आहे, द्वितीय स्कंदामध्ये शुकाचार्यांचं आहे आणि समाप्तीमध्ये सूत मुनींचं मंगलाचरण आहे. व्यासांनी ध्यान करताना असं म्हटलंय की एका स्वरूपाचं वारंवार चिंतन करा आणि आपल्याला कोणत्याही मग तुम्ही ध्यानामध्ये आणा. मानस दर्शनाने तुमच्या मनात आलं आपण रामाचं चिंतन करावं, रामाचं करा. कृष्णाचं वाटलं कृष्णाचं चिंतन करा. तुम्हाला वाटलं नाही मला शंकराचं चिंतन करा, शिवाचं चिंतन करा. कोणत्याही परमेश्वराच्या स्वरूपाचं चिंतन करा, ध्यान करा, असं व्यासांनी मंगलाचरणामध्ये आपल्याला सांगितलंय. व्यास असं म्हणत नाही की मी आता भागवत सांगतोय तुम्ही कृष्णाचंच ध्यान करा. तुम्ही देवीचंही ध्यान करा, तुम्ही शंकराचंही ध्यान करा, तुम्ही रामाचंही ध्यान करा. या सगळे हे मूळ एकच स्वरूप आहे. त्यांची नावं वेगळी आहेत, त्यांचं स्वरूप वेगळं दिसलं असलं तरी त्यांचं तत्व एक आहे. ईश्वर एकच आहे पण त्यांची नावं भिन्न भिन्न आहेत, स्वरूप भिन्न भिन्न आहेत. एकम सदा विप्रा बहुधा वदंती. ईश्वराची रूपं अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. आपण दिव्यासमोर ज्या रंगाची काच धरतो ना त्या रंगाचा प्रकाश सगळीकडे पडतो. त्याप्रमाणे पूजन कोणत्याही देवाचं केलं तरी ध्यान मात्र ईश्वराचंच होतं. रुक्मिणीची भक्ती कशी आहे, अनन्य आहे. ती देवीचं पूजन करण्यासाठी मंदिरात गेली पण तिचं ध्यान मात्र श्रीकृष्णाकडे लागलेलं होतं.
तसं तुम्ही सर्व देवांना नमस्कार करा, पण ध्यान मात्र कोणत्याही एकाच देवाचं करा. ज्या स्वरूपाची आपल्याला आवड आहे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, त्या स्वरूपाचं तुम्ही ध्यान करा. ध्यान, ध्याता आणि ध्येय यात एकत्व असणे हे महत्त्वाचं आहे. असं एकत्व जेव्हा आपल्याला साध्य होतं ना, त्यावेळेला आपल्याला भगवंत भेटतो, त्याची प्राप्ती होते. पण आपल्याला काय होतं, आपण ध्यान करत बसतो आणि कुकरची शिट्टी झाली का, दारावर बेल वाजली, कोणाच्या तरी मोबाईलची रिंग वाजली, आता कोणाचा फोन आला असेल, माझा तर निरोप नसेल ना, संध्याकाळच्या कुकर बाईंनी तर काही निरोप दिला नसेल ना. मनात अनेक 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 विचार असतात. त्या ध्यानाचा काही उपयोग आहे का? अजिबातच नाही. जड वस्तूचं ध्यान करून काहीही प्राप्त होणार नाही. ईश्वर काही आपल्याला भेटणार नाही. परमेश्वराचं स्वरूप आपण आठवलं पाहिजे, त्याच्या मंगल स्वरूपाचं दर्शन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. वाणीने सतत परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आपल्या डोळ्यांनी कायम जे रूप बघायचंय ते जे परमेश्वराचं रूप बघा. मन शुद्ध आणि पवित्र जेव्हा बनेल ना, त्यावेळेला सर्वत्र आपल्याला परमेश्वर आहे असाच भास होईल. आणि ती अवस्था येण्यासाठी आपण सतत परमेश्वराचं दर्शन मनामध्ये केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. नाही तर बाह्य शुद्धी आपण शरीराने आंघोळ करतो, नवीन कपडे घालतो, स्वच्छ कपडे परिधान करतो, पण मन जर आपलं भगवंताच्या चरणी लीन केलं नाही तर आपलं मन जर शुद्ध नसेल तर ह्या कशाचाही उपयोग होणार नाही. ध्यानाची परिपक्व दशा ही समाधी आहे आणि वेदांतात ह्यालाच जीवनमुक्ती असं म्हणलेलं आहे. समाधी दीर्घकाळ राहिली की ज्ञानी लोकांना जिवंतपणीच मुक्तीचा आनंद मिळतो. नारदांनी वाल्मिकींना राममंत्राचा जप करायला सांगितलं आणि वाल्मिकींनी काय केलं, चुकून रामऐवजी मरा 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 मरा, पण तरीही त्यांना फळ राममंत्राचं मिळालं. पापी माणूस असून सुद्धा राम सहज त्यांच्या तोंडून याच्याऐवजी मरा मरा आला, पण परमेश्वराची हृदयामध्ये परमेश्वर त्यांच्या असल्यामुळे त्यांना राममंत्राचं सगळं फळ मिळालं. भागवतात प्राणी मात्रांवर दया करणारे मत्सर रहित जे सत्पुरुष आहेत त्यांना आधारभूत ईश्वर आराधन रूप व निष्काम असा परमधर्म सांगितला आहे. जे परमार्थ रूप परमसुखदायी आध्यात्मिक आधिभौतिक अधिदैविक ताप हरण करणारं असं परमात्म तत्व, या परमात्म तत्वाबद्दल भागवतामध्ये सगळं सांगितलेलं आहे. ज्या धर्मात कोणतंही कपट नाही असा निष्कपट धर्म म्हणजे भागवत. म्हणून भगवंतासाठी आपण भक्ती केली पाहिजे. आपण काय करतो, आपण भगवंत प्राप्तीसाठी भक्ती करतो का? नाही. माझी मुलगी 10वीला चांगली मार्काने पास झाली पाहिजे, तिला 90% मार्क मिळाले पाहिजे, तर मी या चतुर्थीला गणपतीला अभिषेक करीन, मी या तुळशीला 108 प्रदक्षिणा घालीन, माझ्या मुलाला चांगली नोकरी लागू दे. म्हणजे कुठल्या तरी आसक्तीने, कुठल्या तरी मनामध्ये इच्छा ठेवून विषय भोगासाठी आपण परमेश्वराच्या जवळ जातो, त्याला नवस करतो. पण भागवत ग्रंथ असं सांगतं, भगवंतासाठीच भक्ती करा. भक्तीचं फळ भगवंत मिळायला पाहिजे. संसाराचं सुख आपण मागू नका भगवंताकडे. म्हणून भागवताच्या पहिल्या श्लोकातच असं म्हटलंय, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. जो जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचं कारण आहे, जो तिन्ही प्रकारच्या तापांचा नाश करणारा आहे, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांचा जो नाश करणार आहे, अशा सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णाला आम्ही वंदन करतो. परमेश्वराची 3 स्वरूप या शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत.
कोणती या पहिल्याच श्लोकामध्ये ती सांगितली. कोणती रूप आहेत? सत, चित आणि आनंद. सत म्हणजे सत्य, जे कधीही असत्य होत नाही. असत्य होत नाही म्हणजे काय? जे कधी बदलत नाही, परिवर्तित होत नाही. ही आपण जी भोवतालची जी सृष्टी बघतो ती कायम परिवर्तित होते. झाडाची पानं येतात, गळतात, झाड वाळून जातं. दगडगोट्यांचे कधी रस्ते होतात, कधी खडक होतो, कधी मोठा डोंगर तयार होतो. पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, पाण्यात राहणारे जलचर आहेत. त्यांची उत्पत्ती होते, स्थिती राहते, लय होतो. प्राणी मात्रांचं तेच होतं. संपूर्ण निसर्गाचं चक्र हे सतत बदलत राहतं. पण परमेश्वर जो आहे तो निराकार निर्गुण स्वरूपात, तो प्रलय होण्यापूर्वी पण होता, प्रलय झाल्यानंतरही राहणार आहे आणि आत्ताही या स्थितीत परमेश्वर आहे. म्हणून ते सत्य रूप आहे त्याचं. चित्त आणि आनंद. चित्त आणि आनंद हे अप्रगट आहेत. जड वस्तूत सत आणि चित्त आहे, परंतु आनंद हा अप्रगट आहे, अव्यक्त रूपाने आहे. आणि आपण जर इकडे तिकडे पाहिलं की आनंद कशात आहे. आपण आता बाहेर गेलो फिरायला, पाऊस आला, कोणीतरी पटकन आपल्याला छत्री दिली, आनंद. कोणीतरी आपल्याला बाहेर गेलोय आणि म्हणलं चल ग चला पाणीपुरी खायला जाऊ, तो जो आनंद मिळतो. हे सगळे जे आनंद आहेत ना, हे आनंद आहेत, हे साधनजन्य आनंद आहे. म्हणजे एखादी वस्तू मिळाल्यावर, एखादी व्यक्ती भेटल्यावर जे आनंद आहेत हे सगळे साधनजन्य आनंद. आनंदाचे अनेक प्रकार तैत्तरीय उपनिषदात सांगितले. त्यातले 2 मुख्य आनंद, एक साधनजन्य आनंद आणि स्वयंसिद्ध आनंद. हा साधनजन्य आनंद म्हणजे विषयातला आनंद. एखादी गोष्ट मिळाल्यावर, समजा एखादा सरप्राईज नवऱ्याने आपल्याला एखादा सोन्याचं नेकलेस आणून दिलं, किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नवरा अचानक साडी आणि गजरा घेऊन आला, तो जो आनंद आपल्याला मिळणार आहे हा साधनजन्य आनंद. पण स्वयंसिद्ध आनंद जो आहे तो आपल्यामध्येच असतो. तो आपल्याला शोधायला पाहिजे. आनंद आपल्या आतमध्ये असतो. आणि हा आनंद कसा प्रगट करावा हे जे शास्त्र सांगतं त्याला भागवत शास्त्र असं म्हणतात. आता ह्याच्यासाठी एक मजेशीर गोष्ट सांगितली बरं का. एकदा एक राजा होता आणि त्याच्या दरबारामध्ये एक प्रधान होता आणि प्रधानाच्या घरी कायम काही ना काहीतरी धार्मिक कृत्य केली जायची. आणि त्यावेळेला राजाला तो सांगून द्यायचा की आज माझ्याकडे अमुक पूजा आहे, उद्या माझ्याकडे तमुक पूजा आहे. आणि राजाला एक दिवस मनात येतं आज याची जरा थोडीशी आपण गंमत करावी, टिंगल करावी. म्हणून राजा म्हणतो काय रे, झाल्या का सगळ्या तुझ्या पूजा? म्हणतो हो झाल्या, मी पूजा केल्याशिवाय दरबारात येत नाही. तर तो म्हणला अरे मग तू कोणाची पूजा करतोस? सांग, तू परमेश्वराची करतो, ईश्वराची करतो? दाखव बरं म्हणे, तुझा हा ईश्वर आहे तरी कुठे, मला आज तुझ्या ईश्वराला भेटून दे. म्हणतो असा मला तुम्हाला ईश्वर नाही दाखवता येणार. मग तुला तो दाखवता येत नाही तर त्याची कशाला पूजा करतोस म्हणे. मग माझी करत जा, मी तुला दिसतोय, मी तुला नोकरी दिली आहे, तू माझ्या पदरी आहेस, तर तू सांग म्हणे ते काही नाही, तू जोपर्यंत मला ईश्वर दाखवत नाहीस तोपर्यंत तू काही कामावर यायचं नाहीस. मी तुला एक तर तू मला ईश्वर दाखव, नाही तर मी तुला कामावरून काढून टाकतो. तुला मी 2 दिवसाची मुदत देतो. बिचारा प्रधान बारीक तोंड करून घरी येतो आणि खिन्नपणे त्याचा चेहरा एकदम अतिशय उदासीन असतो. तो घरी येतो आणि आपलं हातपाय धुवून तर काय करावं म्हणून चिंतेत बसलेला असतो. त्याची एक लहान मुलगी असते 14-15 वर्षाची. ती कुठेतरी बाहेर जाऊन येते आणि बघते तर प्रधान असा चिंतेत दिसतो. बाबा दरबारातून अचानक कसे काय घरी आले आणि काय झालं बाबा, चेहरा तर उतरलेला दिसतोय. तू विचारते बाबा तुम्ही आज एवढ्या लवकर आलात, काय झालं, काही काम कमी होतं का आज, किंवा काय प्रकार काय झाला, तुमचा चेहरा तर खूपच उदासीन दिसतोय, काहीतरी दुःख दिसतंय तुम्हाला, काही घडलंय का तिकडं दरबारात, तुम्हाला कोणी काही बोललं का? तर तो म्हणतो की अगं काय सांगू,
दरबारात बोललो कुणी नाही, पण आज एक चमत्कारिक घटना घडली म्हणे. म्हणे काय झालं? तर म्हणे अगं आज राजानी म्हणे मला असं विचारलं, तुमचा देव दाखवा म्हणे कुठे आहे तो, आणि जर तुम्ही देव दाखवला नाही, मला भेटवला नाही, तर उद्यापासून कामावर यायचं नाही. आता मी ह्यांना देवाची भेट कशी काय घालून देऊ? त्याच्यावर मग मुलगी हसते. मुलगी म्हणते इतकंच ना, ठीक आहे म्हणे, मी येते उद्या दरबारात आणि मी त्यांना भेट घडवून देते म्हणे परमेश्वराची. म्हणतो अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का? ती म्हणते बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी राजाला परमेश्वराची भेट घडवून देते. आणि आता प्रधानाला आणखीनच काळजी वाटायला लागते. उद्या मी जर हिला घेऊन गेलो आणि उद्या जर हिला हे काही सगळं व्यवस्थित समजून सांगता आलं नाही तर माझी नोकरी तर गेलीच, पण राजाने उद्या माझ्या मुलीला काही शिक्षा केली, दंड केला तर काय करायचं? असं करत करत ती रात्र पार पडते विचारात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं जण आवरून दरबारात हजर होतात. दरबारात हजर होतात. प्रधान सांगतात की तुम्ही मला विचारलं ईश्वर कुठे आहे, तर माझी मुलगी म्हणे तुम्हाला ईश्वर दाखवणार आहे. तर मग राजा म्हणतो की बोलवा मुलीला. मुलगी हजर होते. मुलगी हजर होते आणि म्हणते की नमस्कार करते राजाला आणि म्हणते की तुमच्या इथे दूध मिळेल का मला एका पातेल्यामध्ये? तर राजाला जरा आश्चर्य वाटतं. तर म्हणतो हिने काय मागून मागितलं पातेल्यात दूध? सांगतो सेवकांना, जा रे कोणीतरी दूध पातेल्यावर दूध घेऊन या म्हणे आणि ठेवा म्हणे इथे समोर. झालं, सेवक जातो, पातेल्यावर दूध घेऊन येतात समोर. मग ती म्हणते की हे काय आहे? म्हणे दूध आहे. मग या दुधामध्ये तुम्हाला लोणी दिसतंय का म्हणे? लोणी. तर तो म्हणतो नाही, पण हे दूध जेव्हा विरजण होऊन त्याचं लोणी होतं, जसं दुधामध्ये लोणी आत्ता दिसत नाहीये पण दुधापासूनच लोणी बनतं, तसाच देही चक्रपाणी. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी, असं तिने त्यांना सांगितल्यावर राजाची खात्री पटते की ईश्वर हा सगळीकडे आहे आणि तो आपल्या चराचरात आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याची फळं बघाल, जेव्हा त्याने केलेल्या वस्तू, जेव्हा कळीचं फुलात रूपांतर होतं, फुलापासून फळ तयार होतं, ह्या ज्या क्रिया सगळ्या घडवून आणणारा आहे हा परमेश्वर आहे. आणि मग हे जेव्हा त्या पटवून देते त्यावेळेला राजाला म्हणतं खरंच की तू आज मला ईश्वराचं दर्शन घडवलंस. आणि मग तो त्या मुलीला एक मोठं बक्षीस देतो आणि प्रधानाची नोकरी वाचते. अशी ही छोटीशी घटना आहे. तेव्हा परमेश्वर कसा शोधायचा? तर दुधात जसं लोणी दिसत नाही तसा ईश्वर सुद्धा सर्वत्र असतो, पण आपली दृष्टी त्याच्यापर्यंत पोचत नाही आणि म्हणून तो आपल्याला दिसत नाही. हा जीव सुद्धा ईश्वराचाच एक अंश आहे आणि तो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून आपण जोपर्यंत ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला खरा आनंद, सच्चित आनंद आपल्याला प्राप्त होत नाही. परमेश्वराने आपल्याला कशासाठी जन्माला घातलंय? तर तो आनंद आपण मिळवायचा आहे. आणि तो आनंद जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा आपण ईश्वरातच विलीन होऊन जाणार आहे, नर आणि नारायणाची भेट होऊन जाणार आहे. असा हा आनंद आहे. योगीजन सुद्धा आनंद मिळवतात, तो स्वयंसिद्ध आनंद. ते ध्यान करतात, विषयामध्ये कधीही गुंतत नाहीत आणि सगळ्या विषयांचा ते नाश करतात आणि मग ते समाधी मार्गातून योगीजन आनंद मिळवतात. तो सुद्धा एक स्वयंसिद्ध आनंद आहे. सच्चित आनंद हा ईश्वरामध्ये भरलेला आहे आणि म्हणून हा ईश्वर परिपूर्ण आहे. सतरूप म्हणजे ईश्वराचं रूप, परिपूर्ण चित्त रूप, परिपूर्ण आनंद रूप. परमात्मा श्रीकृष्ण हा परिपूर्ण आनंद रूप आहे. तो ज्ञानी पण आहे. चित्त रूप म्हणजे चैतन्य रूप आहे, ज्ञानी आहे. श्रीकृष्णाला 16,000 राण्यांसोबत तो बोलतही होता, संसारही त्यांच्याबरोबर करत होता आणि परंतु त्याला सगळ्या जगाचं ज्ञान पण होतं. तो जेव्हा द्वारकेचा द्वारकाधीश झाला तरी सुद्धा जेव्हा त्याला विनाश करायचा होता यादव कुळाचा, तेव्हा त्यांनी त्याच आनंदाने हा विनाशाचा
विनाश पाहिला स्वतःच्या डोळ्यांनी, सर्व विनाश होत असतानाही श्रीकृष्णाचा आनंद नष्ट झाला नाही, कारण तो स्वतःच आनंद रूप आहे. आपण आपल्या घरामध्ये एखादी दुःखद घटना घडली तर आपण लगेच विचलित होतो, पण परमेश्वराने संपूर्ण यादव कुळाचा विध्वंस स्वतःच्या डोळ्यादेखत पाहिला. सर्व यादव कुळ जेव्हा नष्ट झालं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा देह ठेवलाय, म्हणजे तो सुखात आणि दुःखात हा विचलित झालेला नाही. हे त्यांनी जगापुढे हा आदर्श ठेवला की सुख दुःख समे कृत्वा. कारण श्रीकृष्ण हा काय आहे तर स्वयं आनंद रूपी आहे. उत्पत्ती, स्थिती, संहार ह्या सगळ्या त्याच्या लीला आहेत, आणि या लीला स्वरूपात त्याच्यामध्ये काही परिवर्तन होतंय का तर नाही. श्रीकृष्णामध्ये काहीही परिवर्तन होत नाही. श्रीकृष्ण जी संहार करून येतात ती पण त्यांची लीलाच आहे, आणि आपल्या स्वरूपात जेव्हा ते स्थित असतात ती सुद्धा त्यांची लीलाच आहे. आणि या तिन्ही अवस्थामध्ये हा आनंद रूपच असतो. जीवाला जर आनंदमय व्हायचा असेल तर त्याला सच्चिदानंदाचा आश्रय घ्यायला पाहिजे. हा जीव जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. शांती मिळत नाही म्हणजे आनंदही मिळत नाही. जीव जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो, जेव्हा जीवाला ईश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार होतो, तेव्हा हा जीव परिपूर्ण होतो. आपला हा जीव आहे हा अनंत जन्मांपासून भोग भोगत आलेला आहे, आणि तरी तो का भोग भोगतोय, कारण त्याला तृप्तीच मिळाली नाहीये. आणि जेव्हा त्याला ही तृप्ती मिळते त्यावेळेला त्याला परमात्म्याचं दर्शन घडतं. आणि त्याला कोणाचं दर्शन घडतं तर श्रीकृष्णाची दर्शन घडतं. श्रीकृष्णाच्या दर्शनाशिवाय जीवाला परिपूर्ण शांती मिळत नाही. आता या दर्शनाचे सुद्धा 3 प्रकार सांगितलेत बरं का. स्वप्नात प्रभूचं जे दर्शन होतं त्याला साधारण दर्शन म्हणतात. आपण जेव्हा एखाद्या वेळेला झोपतो आणि आपल्याला एखादं मंदिर दिसतं, तिथे श्रीकृष्णाची मूर्ती दिसते, हे साधारण दर्शन आहे. मंदिर आणि मूर्तीमध्ये जे दर्शन होतं ते मध्यम दर्शन आहे, आणि ईश्वराचं अपरोक्ष दर्शन हे उत्तम दर्शन म्हणलेलं आहे. परमेश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा आपलं जीवन खऱ्या अर्थाने सफल होतं. हे अपरोक्ष दर्शन म्हणजे काय तर ईश्वराशिवाय जगात काही नाही, आणि ईश्वरच सगळीकडे भरून उरलेला आहे, आणि मी सुद्धा ईश्वराहून वेगळा नाही, असा जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो त्यावेळेलाच हा अपरोक्ष दर्शन असं म्हणलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, असा अनुभव ज्याला आला त्याला हा अपरोक्ष साक्षात्कार झाला आहे असं समजलं जातं. वेदांतात यालाच अपरोक्ष साक्षात्कार म्हणतात. ईश्वर जगात विशिष्ट ठिकाणी आहे हे ज्ञान पण सुद्धा मग बरोबर आहे का आता की नाही. मंदिरात गेलं तरच देव मिळेल, जर मी 4 धाम यात्रा केली तरच मला ईश्वराचं दर्शन होईल असं काही आहे का नाही. तो सर्व व्यापक आहे. तो केवळ एका मूर्तीतच आहे, मंदिरातच आहे. मंदिरात गेल्यावरच प्रभूचं दर्शन घेतल्यावर आपल्याला ज्ञान मिळेल असं काही नाही. तर ज्ञानी माणसं जी असतात, जे योगीजन असतात, ते डोळे मिटून भगवंताचं स्मरण करतात आणि आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे अशी ध्यानधारणा करतात. त्याच्या स्वतःच्या रूपात सुद्धा त्याला प्रत्यक्ष दिसतो देव परमात्मा. म्हणजे काय होतं, अद्वैत होतं. द्वैत राहतच नाही. श्रीकृष्ण म्हणजे मी आणि मी म्हणजे श्रीकृष्ण, आणि त्या संपूर्ण श्रीकृष्णाच्या लीला त्यांना चिंतनामध्ये दिसत असतात. आता ह्या सगळ्यामध्ये काय आहे, ह्यात सगळ्यात परमश्रेष्ठ भक्त आपल्याला जर उदाहरण द्यायचं झालं अपरोक्ष साक्षात्काराचं, तर सगळ्यात सुंदर आणि उदाहरण द्यायचं तर गोपिका आहेत. गोपिकांना अपरोक्ष साक्षात्काराचा अनुभव आलेला आहे. लाली देखन मई गई, मैं भी हो गई लाल. मी लल्ला को देखने गई तो मैं भी लल्ला हो गई. गोपींना जेव्हा जेव्हा त्या श्रीकृष्णाला भेटायला जायच्या त्या वेळेला त्यांना वाटायचं की मीच लल्ला आहे की काय. गोपी आपल्या इतक्या भक्तीत रममाण होऊन गेल्या श्रीकृष्णाच्या की त्यांना देहाचं विस्मरण झालं.
आणि त्यांना मीच कृष्ण आहे, मीच कृष्ण आहे असं वाटायला लागलं. आपल्या प्रिय कृष्णाचा सर्वाठाई अनुभव घेणाऱ्या गोपी श्रीकृष्णमय झाल्या. आपल्या आतच ज्याला परमेश्वर दिसतो तो जीव मग परमेश्वरापासून निराळा होऊच शकत नाही आणि तो जीव मग ईश्वरात विलीन होऊन जातो. आणि हे फळ आपल्याला कशामुळे मिळणार आहे? तर ह्या भागवत ग्रंथाचं वाचन, श्रवण, चिंतन, मनन सगळं केल्याने या भागवत ग्रंथाने आपल्याला हे मिळणार आहे. श्री नारायणाची ओळख करून देणारं आणि नारायणामध्ये विलीन होण्याचं साधन हे म्हणजे भागवत शास्त्र आहे. जीव नारायणाचा अंश आहे, त्याला तर नारायणातच विलीन व्हायचंय आणि त्यासाठी तुला हा नरजन्म मिळालाय हे ज्याला कळलं त्याला भागवत शास्त्र उमगलं. या भागवत शास्त्रात अनेक उपाय सांगितले, त्यातले मुख्य 3: एक कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्ग. उपनिषदांचा जो अभ्यास करतो त्याला ज्ञानाच्या साह्याने अपरोक्ष साक्षात्कार होऊ शकतो. पण महर्षी व्यासांनी जेव्हा हे भागवत लिहिलं तेव्हा त्यांनी असा विचार केला की उपनिषदाची भाषा जी आहे ती गूढ आहे, अगम्य आहे, सामान्य माणसांना ती समजण्यासारखी नाहीये. ते ज्ञान अतिशय दिव्य आहे, परंतु कलियुगात जन्मलेली जी लोक आहेत ती सामान्य माणसं आहेत, ते विलासी आहेत, ते भौतिक सुखाच्या मागे लागलेले आहेत. मग अशा अतिविलासी माणसांना, भौतिक सुखाच्या मार्गावर असलेल्यांना, विषयामध्ये गुंतलेल्या लोकांना सहजपणे वैराग्य येणार आहे का? नाही येणार. कारण ज्ञानी जेव्हा एखादा माणूस ज्ञानी असतो तो विरक्त असतो, वैराग्य असतं त्याच्याकडे, त्याचं मन विषयामध्ये कधी गुंतत नाही, त्यामुळे त्याला सहज उपनिषदांचा अभ्यास करता येतो आणि अपरोक्ष साक्षात्कार करून घेता येतो. त्याला ती अनुभूती मिळते की ईश्वर म्हणजे मी आणि मी म्हणजे ईश्वर. पण आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते शक्य नाही आणि म्हणून आपल्यासारख्या सामान्य माणसांना ईश्वराची प्राप्ती व्हावी, आपण ईश्वरमय होऊन जावं आणि यासाठी हे भगवान व्यासांनी श्रीमद भागवत शास्त्राची रचना केली. बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. नाहीतर सामान्य माणसं काय हो, आपण ठरवतो की 4 महिने आपण अमुक एक वस्तूचा त्याग करू, मी पंचामृत 4 महिने घेणार नाही, 1 महिना दही, 1 महिना दूध, 1 महिना तूप. पण होतं का हो? आपला 5वा महिना कधी संपतोय, मी कधी दूध चहा प्यायला सुरुवात करते, कधी कॉफी प्यायला सुरुवात करते. मग ते 4 महिना केलेला त्यागाचा काही उपयोग आहे का? नाही उपयोग. पान सुपारी माणूस सोडू शकत नाही, चहा आपल्याला पूर्वी बघा लोकांना तपकिरीचं व्यसन असायचं, तंबाखूचं तर होतच. 4-2 तास पुराण ऐकायला जर बसले तर 100 वेळा ते खिशात हात घालणार. तंबाखूची डबी आणली का नाही येताना, विसरलो की काय, कोण दिसतंय का तिथं, लगेच त्या माणसाला खून करून तेवढ्यात पुराण ऐकता ऐकता माणसं आपापल्या रोजच्या सवयीने तंबाखू चोळत बसतात. हे कामक्रोधादी विकार आपण कधीच सोडू शकत नाही. मग या श्रीमद भागवतामध्ये एक नवीन मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे की आम्ही घरदार, आमचं कर्म रोजचं सोडू शकत नाही. मग भागवत काय म्हणतंय, तुम्ही निराश होऊ नका. सर्व काही सोडून जंगलात जाण्याची काही जरूर नाही. केवळ जंगलात जाण्याने आनंद मिळतो का? तर नाही. जीव जेव्हा सर्व प्रकारच्या प्रवृत्ती सोडून निवृत्तीत बसत असतो तेव्हाही मनात प्रवृत्तीपर विचार येतात. प्रवृत्ती म्हणजे काय? तर आपण जे करतो ते संसार जे करतो, कर्ममार्ग करतो, नोकरी करतो, घर सांभाळतो आणि हा जो संसाराचा मार्ग आपला जो आहे तो प्रवृत्ती मार्ग. आणि निवृत्ती म्हणजे काय? तर निवृत्ती म्हणजे योगी जन, ते संसारापासून अलिप्त असतात, ते जंगलामध्ये राहतात, भगवी वस्त्र परिधान करतात आणि सतत परमेश्वराचं ध्यान करत असतात. श्रीमद भागवताचा आदर्श हा दिव्य आहे. गोपींनी घर सोडलं होतं का हो? गोपींना अपरोक्ष साक्षात्कार कशामुळे झाला? गोपींनी तर घर सोडलं नाही, घरचं कामधंदा पण सोडला नाही. रोजचं कामधंदा करत करत त्या सतत हाताने काम करत होत्या आणि हृदयामध्ये कृष्णाचं ध्यान होतं. सतत श्रीकृष्णाचं ध्यान करत
नामस्मरण करत त्या रोजचं कामधंदा करत होत्या. त्यांनी कधीच स्वतःच्या धर्माचा त्याग केला नाही. मुलांना कधी उपाशी ठेवलं नाही, कधी सासू सासऱ्यांची सेवा केली नाही असं झालं नाही. त्या त्यांची कामं रोजची करत करत होत्या. त्या कधी वनात गेल्या नाही, पण तरीही त्या भगवंताला प्राप्त करू शकल्या. मग भागवत शास्त्र हेच मार्गदर्शन करते की योग्यांना जो आनंद समाधीत मिळतो तोच आनंद तुम्ही घरात राहून पण मिळवू शकता. घरात राहून पण तुम्ही भगवंताला प्रसन्न करू शकता आणि घरात राहून सुद्धा तुम्हाला भगवंताचं दर्शन होऊ शकतं. गोपींना घरातच भगवंताचं दर्शन झालं. व्रजात अशा गोपींचं दर्शन घडल्यानंतर जेव्हा उद्धवानी पाहिलं की अरे बापरे, या गोपी तर कृष्णमय होऊन गेल्यात. मुद्दामून उद्धवांना पाठवलं होतं श्रीकृष्णांनी की तू माझी अशी असं पत्र घेऊन जा. त्यावेळेला उद्धवांना मोठा गर्व होता त्यांच्या ज्ञानाचा, आणि ज्या वेळेला त्यांनी प्रत्यक्ष गोपींना पाहिलं की त्या कृष्णमय झाल्यात, त्या लीन झाल्यात परमेश्वरामध्ये, आणि त्यावेळेला त्यांचा ज्ञानगर्व जिरून गेला. आणि गोपींच्या सत्संगानंतर उद्धव म्हणतायत, वंदे नंद व्रजस्त्रीणाम पादरेणुमभीक्षणशः तासाम हरिकथोद्गीतम पुनाती भुवनत्रयम. नंदाच्या व्रजात राहणाऱ्या गोपींच्या चरणधुलीला मी वारंवार वंदन करतो. ती धूळ मी मस्तकाला लावतो. अहो, या गोपींनी श्रीकृष्णाच्या लीला कथा संबंधात जे गुणगान केलंय ते तिन्ही लोकांना पावन करणार आहे, आणि यापुढेही ते सगळ्यांना पावन करणार राहील. गोपी स्वतःमध्ये कृष्ण पाहतायत. या वृक्षात, वेलीत, फुलात, फळात सगळीकडे आम्हाला कृष्ण दिसतोय असं म्हणतायत, आणि तो कृष्ण आम्हाला सोडून नाहीच जात कधी. गोपींना घरातच परमात्म्याचा साक्षात्कार घडलाय. म्हणूनच भागवत असं सांगतंय की घरात राहा, आपलं कामधंदे करा, आणि तरीही तुम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकता. घरात राहणं पाप नाही, घरातली सर्व कर्म करणं पाप नाही, पण मनामध्ये मात्र तुम्ही ईश्वराचं चिंतन करा. तुम्ही साधू बनण्याची गरज नाही. तुम्ही सर्व संन्याशी व्हाल तर संन्याशी लोकांचं स्वागत कोण करेल, त्यांचा मान कोण राखेल. म्हणून तुम्ही सर्वजण घरात राहा. गोपींनी कसं प्रेमाने भक्तीने भगवंताची प्राप्ती करून घेतली, आणि त्याप्रमाणे आपण श्रीकृष्णामध्ये ज्यांचं मन रंगेल तो सुद्धा श्रीकृष्ण रूप होईल. भागवतामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय दाखवलेला आहे. आपल्याला घरात राहूनही तोच आनंद मिळेल की जो आनंद योगी वनामध्ये राहून योगीजन समाधीमध्ये जो आनंद भोगतात तो आनंद गृहस्थाला व्हावा, यासाठी या भागवत शास्त्राची रचना केली. संसारातील विषय सुखामध्ये बद्दल वैराग्य आणि प्रभूविषयी अतिशय प्रेम जगावं, हाच भागवत कथातील लीलांमध्ये उद्देश आहे. म्हणजे भगवंताच्या अनेक लीलांचं वर्णन भागवतामध्ये केलंय, पण त्यात त्यांनी काय सांगितलंय की प्रेम करायचं असेल तर ईश्वरावर करा. भागवत म्हणजे भगवंताला मिळण्याचं आणि मिळवण्याचं साधन आहे. जसं संतांचा आश्रय घेणारे संत बनतात, तसे भागवताचा आश्रय घेणारे भगवंत बनतात. भक्ती केवळ मंदिरातच होत नाही. तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही ती भक्ती करू शकता. त्यासाठी विशिष्ट ठिकाण, वेळ काहीच जरूर नाही. तुम्ही म्हटलं मनात आलं तर 24 तास भक्ती करू शकता. अमुक वेळी भक्ती करायची व विषयाचं उपभोग अमुक वेळी भोगायचे, असा जो आपण फरक करत बसलो तर आपण कधीच भक्ती करू शकणार नाही. कारण कायम आपल्याला काही ना काही कामं डोळ्यासमोर येत राहणार. एवढं काम झालं की मी आता थोडा वेळ नामस्मरण करेन, तेवढं काम झालं थोडासा कुकर लावते, भाजी करते, पोळ्या करते, मला ऑफिसचं काम चाललंय, मी थोड्या वेळाने नामस्मरण करीन. आपण काम करता करता सुद्धा सतत भक्ती करू शकतो, नामस्मरण करू शकतो, आणि हे आपण सतत केलं पाहिजे. परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन करताना इथे पहिल्या अध्यायात त्यांनी म्हणलंय, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. तापत्रय विनाशाय, आध्यात्मिक, आधिदैविक तसाच आधिभौतिक तिन्ही प्रकारच्या तापांचं निवारण करणारा भगवान श्रीकृष्णाला आम्ही वयं नुमः म्हणजे आम्ही सर्वजण वंदन करतो. पुष्कळ असे लोक विचारतात की काय आहे वंदन करण्याने, काय मिळणार आहे आपल्याला, काय लाभ होणार आहे.
परमेश्वराला वंदन केल्याने आपण केलेल्या पाप जळून होतात, ते पापांचं क्षालन होतं. श्री राधाकृष्णाला आपण वंदन करतो. श्री कृष्णाय वयम नमः. श्री म्हणजे राधा आहे आणि या राधेला आपण वंदन, राधा आणि कृष्ण, राधे सहित कृष्णाला आपण वंदन करतो. वंदन केवळ शरीराने नाही तर मनाने पण करायला पाहिजे. म्हणजे श्री राधा कृष्णाला हृदयात आपण आणायचंय. थोडा वेळ आपण इथे भजन म्हणूया. राधाधर हरी गोविंद जय जय, रमारमण हरी गोविंद जय जय, राधाधर हरी गोविंद जय जय, रमारमण हरी गोविंद जय जय. म्हणजे श्री राधा कृष्णाला हृदयात आणा आणि मग त्याला प्रेमाने नमस्कार करा. नमस्कार काय करतो? तो देवाला बांधून टाकतो. दुःखात जो साथ देतो तो ईश्वर आणि सुखात जो साथ देतो तो आपला जीव. ईश्वर नेहमी दुःखात साथ देतो, म्हणून ईश्वराला वंदन करायचं. आता तुम्ही महाभारतात पाहिलं की पांडव जोपर्यंत दुःखात होते तोपर्यंत ईश्वर त्यांना मदत करत होता. ज्या ज्या वेळेला पांडवांवर अडचणी आल्या त्या त्या वेळेला श्रीकृष्ण तेथे धावून गेले आणि पांडवांना दुःखातून त्यांचं निवारण केलं त्यांनी. ईश्वर जेव्हा जेव्हा त्यांना येऊन मिळाला तेव्हा तेव्हा त्यांच्या अडचणी दूर झाला. सुखाचा साथी हा जीव आहे. सुख के सब साथी दुःख में न कोई. पण दुःखाचा साथी मात्र हा ईश्वर आहे. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मनुष्य पैसा मिळवण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो ना, जेवढे कष्ट आणि दुःख सहन करतो तेवढे त्यापेक्षा थोडेसे कमी प्रयत्न जर आपण देवासाठी करेल तर आपल्याला नक्कीच देवाची प्राप्ती होईल. आणि हा कृष्ण आपला जो सखा आहे तो न बोलवता सुद्धा गोपींच्या घरी जातो. तो जर न बोलवता गोपींच्या घरी जातो तर आपण मनापासून जर आपण त्याला बोलवलं तो आपल्या घरी का नाही येणार? नक्कीच येणार. याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. मी पण अशी चांगली सत्कर्म करीन आणि मी माझी कर्म करत असताना सतत ईश्वराचं स्मरण करीन, जेणेकरून माझ्या घरी पण ईश्वर येईल. आता आपण रामाच्या सुद्धा अवतारामध्ये बघितलंय. परमेश्वरांनी जेव्हा रामाचा अवतार घेतला त्यावेळेला त्यांनी वालीचा पराभव करून सुग्रीवाला त्याचं राज्य देऊन टाकलं. राम तिथे थांबले नाही किंवा त्यांनी सुग्रीवाच्या राज्यावर आपला अधिकार सांगितला नाही. रावणाचा वध केला. लंकेचा अधिकारी कोणाला केलं? विभीषणाला केलं. त्यांनी स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. म्हणजे ज्या ज्या वेळेला दुःखाचे प्रसंग आले त्या त्या दुःखाच्या वेळेला ते भक्तासाठी धावून गेले आणि त्यांना सुखाची प्राप्ती करून दिली. आणि म्हणून आपण नेहमी श्रीकृष्णाला नमन करावं, प्रेमपूर्वक भगवंताला शरण जावं आणि आपल्याला निर्भय करण्याचं काम कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा आपण घराच्या बाहेर पडू तेव्हा भगवंता मी निघालो बरं का ऑफिसला, तू ये माझ्याबरोबर. देवाला सांगा, चल माझ्याबरोबर मी आता ऑफिसला निघालो. घरी परत आला, पाय धुवून आपण काय म्हणतो? अरे हा आला का शाळेतून? तो आले का शाळेतून? ह्याचं काय झालं? बायको कुठे गेली? नवरा कुठे आहे? प्रत्येकाची आपण चौकशी करतो. परमेश्वराची करतो का? आल्याबरोबर हातपाय धुवून आपण देवापाशी जातो का? पण नाही, पण जायला पाहिजे. भागवताचा आरंभ हा नमनानेच केला गेलाय आणि समाप्ती सुद्धा वंदनानेच केली आहे. एकट्या श्रीकृष्णाची वंदना केली नाही तर म्हणलंय श्रीकृष्णाय राधाकृष्णाय वयम नमः. श्रीचा अर्थ हा राधा आहे. राधेच्या सोबत विराज करणाऱ्या कृष्णाला मी वंदन करतो. देवाला वंदन केल्यावर भागवताचे वक्ता श्री शुकाचार्यांना सुद्धा वंदन करायचंय. हा राधेचा उल्लेख पुढे भागवतात कुठेही नाहीये बरं का. श्री कृष्णाय वयम नमः या पहिल्या श्लोकात फक्त राधेचा उल्लेख आहे. पुढे कुठेही याचा उल्लेख आलेला नाहीये.
आज आपण या भागाची सेवा इथपर्यंत करून इथेच थांबूया. शेवटचा एक श्लोक म्हणते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय.